कल्याण अत्याचार प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे कळवल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिलेली आहे। तर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयीन कामकाज सुरू करणार असल्याचं सुद्धा निकम म्हणतायत। दरम्यान उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून लोकसभेला निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांनी केस लढू नये असं म्हणत निकम यांच्या नियुक्तीला महेश गायकवाड यांनी विरोध केलाय। कल्याण पोलिसांनी या बाबतीत आरोपपत्र दाखल केल्यानंतरच न्यायालयातील माझं कामकाज सुरू होईल यात शंका नाही। परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की समाजामध्ये अशा वारंवार घटना का घडतात याचं खरं म्हणजे समाज सुधारकांनी आत्मचिंतनाच करणं जरूर आहे। कठोर शिक्षा ही जोपर्यंत गुन्हेगाराला बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र वाटत नाही तोपर्यंत त्याला कायद्याची भीती राहत नाही। आणि निश्चितपणे मला खात्री आहे की यामधील पोलीस तपास यंत्रणेचा चांगला तपास झाल्यानंतर आम्ही हा खटला लवकर सुरू करू। जो विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा त्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे, पण असं काय होणार नाही। त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपुरीची जनता गप्प बसणार नाही। आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे, जसजसे दिवस वाढवतील तसं उग्र आंदोलन होतील। हा कल्याणपूर शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही। त्या ठिकाणी विशाल गवळीचं त्यांनी पेज दाखवलेलं आहे, तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळाला नाही, फक्त भाजपालाच कसा मिळाला? म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासूनपर्यंत माहीर आहे हे याच्यामध्ये निष्पन्न होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।